हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी नचस्वी आणि तुम्ही बघताय अनबॉक्सिंग विथ नचस्वी. तर फ्रेंड्स, आज पुन्हा खूप सुंदर सुंदर साडी कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलंय. तुम्ही थंबनेलवरनं बघितलंच असेल, परंतु त्या कशा आल्यात, जशा फोटोत आहेत तशा दिसतात की नाही, तो प्रश्न मलाही पडलाय. आणि जे पैसे आहेत कमी रेंजमध्ये, तर त्या तितक्या वर्थित साड्या येतात का? हेही खूप मोठा प्रश्न असतो. त्याच प्रश्नाचं उत्तर आणि साड्या कशा आहेत हे सगळं डिटेल जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ न स्किप करता अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर मग काही उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू. सो फ्रेंड्स, सगळ्यात आधी सांगू इच्छिते की मी ह्या साड्या फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्या. फ्लिपकार्ट म्हणजेच शॉप्सी. जसं मिशो आहे तसं शॉप्सी आहे. आणि माझा जसं बिझनेस आहे विश लिंक वगैरेचा, तसंच मी त्यावरनं ऑर्डर करत असते आणि तुम्हाला मी शेअर करत असते. खरं तर साडी म्हटली तर महिलांना खूप खूप उत्सुकता असते. प्रत्येक वेळेस एक वेगळी साडी नेसायची सगळ्यांनाच आवड असते आणि कमी पैशात आपल्याला साडी पण सुंदर हवी ह्या विचाराने आपण साड्या घेत असतो. कारण की खूप महागाच्या साड्या आपण कधीतरी आपलं फंक्शन असलं किंवा आपलं स्वतःचं काही अॅनिव्हर्सरी वगैरे असली सेलिब्रेशन, तर आपण घेतो. पण जेव्हा नातेवाईकांच्या लग्नात किंवा काहीतरी नातेवाईकांच्या फंक्शनमध्ये जायचं असतं किंवा कुठे छोटी-मोठी पूजा असेल, जेव्हा आपण साडी घालत असतो, तेव्हा आपल्याला एक नवीन साडी हवी असते. त्यामुळेच एवढ्या कमी रेंजमध्ये इतक्या सुंदर, सुंदर साडी कलेक्शन मी आणलंय. खरं तर सगळ्याच साड्या बेस्ट सेलर होत्या म्हणून मी त्या ऑर्डर केल्या आणि बघू म्हटलं कशा आल्या. तर फ्रेंड्स, ह्या ज्या सगळ्या साड्या मी मागवल्यात, ह्या मी 5 साड्या सिलेक्ट केल्यात. त्या सगळ्या बेस्ट सेलर होत्या आणि त्यातूनच मी मागवली. चला तर मग आपण एक-एक बघून घेऊ आणि मी तुम्हाला घालून पण दाखवेन की कशी दिसते घालून. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघाल तर तुम्हाला सगळी डिटेल जाणून घ्यायला मिळेल. चला तर मग सगळ्यात पहिली साडी ओपन करून घेऊ. ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता, जी साडी बेस्ट सेलर होती ते तुम्ही फोटो बघू शकता. अशा पद्धतीची साडी होती आणि ती आलेली आहे अशा पद्धतीने. कारण की तिची ती रेंज आहे 382 रुपये. 382 म्हणजे 400 नियर अबाउटमध्ये ही साडी येणं अशक्यच आहे. आणि इतकी सुंदर साडी आहे. खूप खूप लाईट वेट आहे. नवीनच जो ट्रेंड चाललेला आहे ऑर्गेन्झा साडीचा, ही ऑर्गेन्झा मतलब म्हणजे सेमी ऑर्गेन्झा असं आपण म्हणू शकतो. एकदमच ऑर्गेन्झा नाहीये, परंतु लूक बिलकुल ऑर्गेन्झा साडीसारखा देते. तिची लेस तुम्ही बघू शकता आणि त्याला डिझाईन पण खूप सुंदर आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीने पूर्ण साडीभर अशी डिझाईन आणि इतकी लाईट वेट आहे, खूप सुंदर वाटते. तर आपण सगळी ओपन करून आणि घालून कशी दिसते हे पण जाणून घेऊया. त्याच आधी आपण बघून घेऊ की त्याचं ब्लाउज पीस हे कॉन्ट्रास्ट आहे. त्यात पिंक कलरचा ब्लाउज पीस आहे. जर तुम्हाला आवडत नसेल पिंक कलर, तर तुम्ही अशा पद्धतीनं गोल्डन कलरचंही घालू शकता. नाहीतर तुम्हाला एकदमच मॅचिंग हवं असेल तर मग तुम्ही येलो कलरही घालू शकता. परंतु माझं सजेशन मी तरी देईल की तुमच्याकडे जर पिंक कलर असेल तर तुम्ही पिंक कलरचंच शिवा. खूप सुंदर वाटेल. कारण की ही बघा त्याची लेस, ही पदरवरची लेस आहे आणि ही पिंक कलरची आहे. तर त्यावर ब्लाऊज खूप सुंदर उठून दिसेल. कॉन्ट्रास्टमध्ये येल्लो आणि पिंकचं कॉम्बिनेशन खूप खूप सुंदर दिसेल. आपण लगेच घालून कशी दिसते आपण बघून घेऊया. तर तुम्ही पहिली साडी बघितलीच, घालून किती सुंदर दिसते आणि त्याच्यानंतर लुक ही त्यात किती छान दिसतोय. तसंच आता दुसरी साडी बघून घेऊ आपण लगेच झटपट. दुसरी साडी जी आहे ती सिल्क आहे. सिल्क साडी पॅटर्न आपण म्हणू शकतो आणि त्यानंतर बॉलिवूड डिझाईन साडी आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर काठपदर साडीसारखी ती आहे. सिल्क साडी आहे. हे पॅटर्न कॉटन नाहीये. सिल्क फॅब्रिक आहे याचं. सिल्क फॅब्रिक आहे, कॉटन फॅब्रिक नाहीये. आणि त्याचबरोबर तुम्ही त्याची लुक बघू शकता. जी वर्क आहे बॉलिवूड वर्क आपण म्हणू शकतो तिला. आणि खूप सुंदर आहे प्रिंटेड साडी. अशा पद्धतीने तिला पूर्णमध्ये प्रिंट आहे. त्यानंतर काठावर अशी डिझाईन आहे हत्ती वगैरेंची आणि वरच्या बाजूनेही तिला लेस आहे पट्टी प्रिंटेड. आणि पूर्ण साडी मला तरी वाटतं, हो, पूर्ण साडी अशी भरलेली आहे डिझाईनने.
घातल्यानंतर खरंच खूप अप्रतिम वाटेल. आणि तिचा आपण ब्लाऊज पीस बघून घेऊ. तर तिच्यातला ब्लाऊज पीस असं प्लेन आहे आणि सेम ब्ल्यूच कलरचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्या कलरचंही तुम्ही त्यावर घालू शकता. त्यानंतर तुम्ही पिंक कलरचंही त्यावर वेअर करू शकता. जर तुमच्याकडे थोडंसं वर्कवालं डिझाईनवर पिंक कलरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही तेही घालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ब्ल्यूज आवडत असेल तर तुम्ही ब्ल्यूज त्यावर शिवून घेऊ शकता. आणि खूप सुंदर असं तिचं प्रिंट आहे. खूप लाईट वेट आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं साड्यांमध्ये ते म्हणजे लाईट वेट असणं. कारण की साडी घालून त्यावर ब्लाउज, पेटिकोट आणि त्यानंतर ती ज्वेलरी हे सगळं घातल्यानंतर जेव्हा आपला हेवी लूक होतो, ते साडीचं वजन आपल्याला जीवावर येते. त्याच पद्धतीने ही जी साडी आहे खूप लाईट वेट आहे. आपण इझिली वेअर करू शकतो आणि कुठेही म्हणजेच आपण एकदम छोट्या-मोठ्या फंक्शनला किंवा पूजेला किंवा टीचर वगैरे असाल तर स्कूलमध्ये तुम्ही इझिली ही घालू शकता. तर मला तरी आवडली आणि घालून कशी दिसते ती माझ्यावर आपण लगेच बघून घेऊया. तर फ्रेंड्स तुम्ही दुसरी साडी बघितली घालून कशी दिसते. थोडंसं ब्लाउजचं मिसमॅच आहे माझं, कारण की मी ते शिवलेले नाही. आताच पार्सल आले आणि मी लगेच ओपन करते. म्हणून माझ्याकडे शिवलेले ब्लाउज नाहीत. फक्त जे मॅचिंग होत आहेत थोडेफार तर तसे मी घालून घेते. थोडंसं ते मॅनेज करून घ्या. तर चला लगेच आपण तिसरी साडी लवकरात लवकर बघून घेऊया. तिसरी जी साडी आहे ती ही सिल्क साडी आहे. त्यानंतर तिची प्रिंट पूर्ण खूप सुंदर भरलेली प्रिंट आहे आणि तिचं लूक तुम्ही बघू शकता. अगदी भरलेले असं भरदार साडी म्हणतात ना, त्याच पद्धतीने ती भरदार साडी आहे. आणि हे बघा लूक पूर्ण भरलेली ही साडी, ही प्रिंट ही सगळ्या पूर्ण साडीला आहे. त्याचनंतर खाली ही अशा पद्धतीची डिझाईन आहे आणि त्यामुळे जो लूक येतोय खरं तर हा कलर मला एवढा आवडलेला नव्हता. परंतु साडी आल्यानंतर असं वाटलं की खूप सुंदर वाटेल आणि आपण जर तिला छान पद्धतीने वेअर केली तर अजून छान वाटेल. म्हणून अशा पद्धतीची साडी जी आहे पूर्ण भरलेली, त्यात आपण पीस बघू शकतो. तर ब्लाउज पीस हे प्लेन या कलरचंच आहे. सुंदर कलर आहे. मला तरी जास्तच आवडला. आता म्हणजे आल्यानंतर मला वाटलं की सुंदर वाटेल हा कलरही. आणि अशाच पद्धतीने ही साडी घालून कशी दिसते लगेच आपण बघून घेऊया. तर आपण फटाफट अशा 3 साड्या बघून घेतल्यात आणि त्या तिघीही मला तरी आवडल्या आणि त्या कमी रेंजमध्ये बिलकुल 382, 355 ह्याच रेंजच्या होत्या तिघी आणि नियर अबाउट अंडर 400 मध्येच आहे. तर चौथी साडी ही अंडर 400 म्हणू शकतो, कारण की ₹444 आपण तिची किंमत आहे. फक्त ₹44 तिचे वरचे आहेत आणि तिचे लूक तुम्ही बघू शकता. अप्रतिम साडी आहे. खूप सुंदर साडी आहे. अक्षरशः म्हणजेच मला तरी वाटतं, की इतकी हलकी आणि इतकी स्मूथ साडी. तर हिचं जे कापड आहे ते जॉर्जेट आहे आणि खूप सुंदर आहे. सिल्क. तर हिचं जे कापड आहे ते सिल्क कापड आहे आणि तिची लेसवरची डिझाईन तुम्ही बघू शकता. किती सुंदर वाटतोय. तिचा तो लूक इतका सुंदर येईल. खरंच मला तरी पर्सनली ही साडी जास्तच आवडली. तुम्ही बघू शकता खूप स्मूथ आहे, खूप स्मूथ आहे. अगदी छान सिल्क साडी. प्युअर सिल्क जे बोलतात ना तशी ही साडी आहे. तिचा पीस तुम्ही बघू शकता. हे ब्लाउज पीस आपण शिवू किंवा नाही शिवायचं तुमच्या इच्छेवर. तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये हे व्हाईट कलरचं हे अशा पद्धतीचं ब्लाउज आता Meeshoवर यायला लागलेत आणि तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करून अशा पद्धतीचा ब्लाउज घेऊन हिच्यावर खूप सुंदर लूक करू शकता. मला तरी पर्सनली जास्त आवडली ही साडी. हे ब्लाउज पीस आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता, कारण की मला तरी नाही वाटत हे ब्लाउज पीस शिवल्यानंतर ते ओल्ड फॅशन होऊन जाईल आणि न्यू फॅशनमध्ये आहे ना सध्या अवेलेबल बघा. माझ्या व्हिडिओमध्ये साड्या तर मी दाखवतेच, त्याचबरोबर मी खूप सुंदर सुंदर टिप्स पण तुम्हाला शेअर करते. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तर अशा पद्धतीचं जे ब्लाउज आहे मी त्याची लिंक पण असेल Meeshoवरचं, मी तिथून तुम्हाला लिंक देईल. इथे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ब्लाउजची पण लिंक दाखवेन, कारण की मला माहिती आहे की ते असं ब्लाउज आहे Meeshoवर की जे अशा पद्धतीचं वर्क आहे त्याच्यावर आणि ते एकदम व्हाईट कलरचं यावर उठून दिसेल. म्हणून पर्सनली मला ही साडी जास्त आवडली. पूर्ण डिझाईन तिच्यावर वारलीची डिझाईन वर्क आहे पूर्ण साडीवर.
तर अशा पद्धतीची खूप सुंदर साडी आहे. लगेच मी घालून तुम्हाला दाखवते कशी दिसते. नंतर 5 नंबरची साडी तुम्ही बघू शकता. खूप चांगली हेवी लूक देणारी किंवा आपण लग्न सराई वगैरे आपलं छोटं-मोठं फंक्शन असेल जिथे आपल्याला हेवी लूक करायचा आहे, तिथे तुम्ही इझिली करू शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी आहे ही. एक नंबर. तिचं प्रिंट, तिचं वर्क, तिचे लूक. आय लव्ह दॅट. आणि मला अशा साड्या जास्त करून आवडतात कारण की ज्या काठपदर असतात आणि त्यात बुट्टीसारखी थोडी डिझाईन आतही असते आणि त्यावर आपण ज्वेलरी छान पद्धतीने वेअर करू शकतो. कदाचित थोडी कमी ज्वेलरी घातली तरी खूप सुंदर दिसू शकतो. अशा पद्धतीच्या साड्या ज्या असतात ना, त्या मला पर्सनली आवडतात. खरं तर तुम्ही म्हणाल की सगळ्याच साड्या तुला तर ताई आवडतातच. पण ज्या आवडल्या होत्या त्याच मी ऑर्डर केल्या खरं तर. अशा पद्धतीचं तिचा पदर आहे. पदरावर थोडी वेगळी डिझाईन आहे. पदर छोटासा आहे पण ठीक आहे. काही हरकत नाही. हाही त्याच्यात पदरमध्ये चालला जातो आणि त्यानंतर पीस तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीचं बारीक डिझाईनचं ब्लाउज पीस आहे त्यावर आणि ही साडी पूर्ण थोडीशी प्लेन आणि त्यानंतर इथे ही डिझाईन आहे मिऱ्यांमध्ये वगैरे पूर्ण. तर अशा पद्धतीचं हे ब्लाउज पीस तुम्ही शिवून एकदम सुंदर पद्धतीने त्यावर वर्क वगैरे करून खूप सुंदर उठून दिसेल ही साडी. तर अशा पद्धतीच्या साड्या खरंच लग्नामध्ये वगैरे आणि खूप हलक्या साड्या आहेत ह्या. त्यामुळे ह्या साड्या खूप सुंदर दिसतात. मला तरी वाटतं, की यावर मस्त लूक केला व एकदम छान मस्त मेकअप केला आणि छान पद्धतीने एक लग्नात जाण्यासाठी लूक केला तर खूप उठून दिसेल आणि कोणीही म्हणणार नाही, की ही ₹300 ची साडी आहे. तर ह्या ₹300 च्या साड्यांमध्ये जर तुम्हाला सगळ्या साड्यांमध्ये कोणती साडी आवडली असेल, तर तशी मला नक्की कमेंट करा. ही पण साडी मी तुम्हाला घालून दाखवते. कशी दिसते आपण लगेच बघून घेऊया. तर फ्रेंड्स तुम्ही सगळ्या साड्या बघितल्यातच आणि घालून त्या कशा दिसतायत तुम्ही ते पण बघितलं. तुम्हाला कोणती साडी आवडली असेल तशी मला कमेंट करा. सगळ्या साड्यांच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. काही टिप्स असल्या त्याही मी दिल्या आहेत आणि जर काही ब्लाउज वगैरे करायचं असलं मॅचिंग त्याही लिंक्स मी शेअर केल्यात. त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून बघू शकता आणि तुम्हाला हे साडी कलेक्शन कसं वाटलं तेही मला सांगा. कारण की पहिल्यांदाच साडी कलेक्शन शेअर केलंय. याआधी मी सगळे ड्रेस वगैरे शेअर केलेत किंवा होम अप्लायन्स वगैरे हे सगळं तुम्हाला अनबॉक्स करून दाखवलंय. जर तुम्हाला साडी कलेक्शन आवडलं असेल, अजून तुम्हाला व्हरायटी ऑफ साड्याच बघायच्या असतील, तर मला एक कमेंट करून सांगा, एक माझ्यासाठी. कारण की मला एक आयडिया येईल, की मी साड्यांचं पण दाखवू आणि ड्रेस पण दाखवू का? कारण की मला थोडं कन्फ्युजन होतं, की साड्यांच्या बाबतीत माझं एवढं हे नाहीये. मी सहसा ड्रेस वापरते आणि ड्रेसच घेत राहते. त्यामुळे मग मी तुम्हाला ड्रेस पण शेअर करत राहते आणि त्यांचे अनबॉक्सिंग करून रिव्ह्यू देत असते. जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ आवडले असतील आणि तुम्ही अजूनही बघितले नसतील, तर लवकर जाऊन बघा. आवडले तर सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही नक्की शेअर करा. चला तर मग लवकरच भेटू अशाच छान-छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक्निकल लाईफ में टेक केअर.